नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी सध्या नागपूरमधून समोर येते. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाने एल्गार पुकारलाय. आज नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आरक्षणाबाबतचा 2 सप्टेंबरचा GR रद्द करावा, सकल ओबीसी समाजाने ही मागणी केलेली आहे. त्यामुळे नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. सकल ओबीसी समाजाचा हा महामोर्चा निघणार आहे. त्यामुळे एकंदरीतच मराठ्यांना सरकारनं GR दिला होता. आरक्षणाबाबतचा शासनादेश काढण्यात आला होता आणि त्या शासनादेशाविरोधात ओबीसी समाज हा राज्यात आक्रमक होत असतानाच आता नागपूरमध्ये हा शासनादेश रद्द करावा यासाठी हा महामोर्चा काढण्यात येतोय. तर नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा हा महामोर्चा निघणार आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथून मोर्चाला सुरुवात होईल. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून. तेजस, आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच जर बघितलं असेल तर 2 सप्टेंबरच्या काळा GR जो आहे तो रद्द व्हावा यासाठी आहे. सकल ओबीसी महासंघातर्फे जे एकंदरीतच जे आहे ते आज जे आहे ते मोर्चा आहे आणि या मोर्चाचे आयोजन जे आहे ते नागपूरच्या ज्या यशवंत स्टेडियम परिसरापासून तर संविधान चौकापर्यंत असणार आहे. या मोर्चाला एकंदरीतच बघितलं असेल तर सुरुवातीपासून जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण मूड बांधली आणि संपूर्ण या संदर्भात जे आहे ते विदर्भातील ग्रामीण भागात जाऊन आहे ओबीसी वर कशा प्रकारे अन्याय होता आणि या अन्यायावर कुठेतरी वाचा फोडण्यासाठी एकंदरीतच सरकारला एकंदरीत सांगण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे. एकंदरीत बघितलं असेल तर या मोर्चासाठी विदर्भातील गावखेडी असेल किंवा जिल्ह्याभरात याच्या संपूर्ण जे आहे ते संपूर्ण भ्रमण झालेलं आहे आणि या संदर्भात जे आहे ते मोर्चा जे आहे जो काळा GR आहे तो काळा GR रद्द करावे आणि ज्या प्रकारे जे बैठक ओबीसी नेत्यांसोबत झाली तिथून कुठेच मार्ग निघाला नाही. मात्र हा GR कुठेतरी रद्द व्हावा यासाठी संपूर्ण ओबीसी नेत्या ते एल्गार करणार आहे. ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी यशवंत स्टेडियम परिसरात हा मंच आहे भला मोठा. या मंचापासून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. इथून संपूर्ण जे मोर्चेकरी आहेत ते पायदळ जे आहे ते संविधान चौकापर्यंत जाणार आहेत आणि ओबीसीचे जे संघटना आहेत ते संघटनेचे जे नेते आहेत ते एकंदरीतच भाषण करणार आणि 2 सप्टेंबरच्या काळा GR जो आहे तो रद्द व्हावा अशी मागणी जी आहे या महामोर्चाकडे आपलंही लक्ष असेल. तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.